दादा, सगळ्यात पहिला आणि मुद्द्याचा प्रश्न म्हणजे नेमकं काय घडलं की जिथे निष्ठा सुद्धा फिकी पडली? मला 2:13 फोन आला की तुमचा बी फॉर्म घेऊन जा. म्हणजे माणूस पाठवला, तर तो माणूस जाऊस तर तिथून फोन आला की बी फॉर्म गेला. त्याच्यामुळे मग कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी खूप राग आला. आता तुम्ही सगळं मीडियावर पाहिलंच असेल. गावातील प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन आली आणि इतकं सगळं केल्यावर ऐन टाइमवर आपलं तिकीट कटलं. ही जी गोष्ट आहे ही त्यांना पटलीच नाही. नंतर आता राजकारणात किंवा समाजकारणामध्ये येण्याचं तुम्ही ठरवलंय, तर याची नेमकी प्रेरणा कोण आहे किंवा काय प्रेरणा होती? माझे सासरे द्वारकाभाऊ पात्रेकर. कोणत्या समस्या तुम्हाला जाणवून येत आहेत, ज्या महत्वाच्या समस्या ज्या तुम्ही बघतायत सध्या, आणि तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये जर आता तुम्ही निवडून आलात तर तुम्ही आता पहिले नामी हे करणार? फिल्टर वॉटर आणि रस्ता, महिला सबलीकरणसाठी काही करता येईल मला, त्यावरही विचार करता येईल. जो माणूस सगळ्या गावांशी कनेक्टेड तोच हे सगळं काही सांगू शकतो, बोलू शकतो की कोणत्या गावामध्ये कुठे रस्ते नाही आहेत, काय नाहीत. आणि तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास बघितला, जसं ताईने आत्ता बोलले की कुठेही त्या गेल्यात की ते समोरून लोक सांगतायत. विशेष म्हणजे छोट्याल्या मुलांपासून वयोवृद्ध महिला पुरुष सगळे ओळखता. भैया, आमच्या वरून भैयाची आहे का तू घरची, असं असे म्हणतात ते मला. आणि तो जो ते त्याबद्दल जे ते आपुलकी दाखवता, तर नक्कीच मला यांच्या कामात साथ द्यावी लागेल. एक महिला म्हणून तुम्ही महिला सबलीकरणासाठी काय करणार आहात? बचत गटातर्फे त्या कार्यरत आहेत, पण त्यांना अजून मला काही संधी उपलब्ध करून देता येईल की ज्याने त्या सक्षम होतील, छोटे छोटे लघु उद्योग करतील. जेव्हा पाल हे सर्कल महिला आरक्षणासाठी घोषित करण्यात आलं होतं, तर मग ताईंना पुढे करणं हा एक भावनिक मुद्दा होता की हे सगळं काही नियोजन होतं तुमचं? अडचण अशी आहे ती महिलांसाठी तिथं शौचालय नाही की त्या गावांमध्ये आजही स्मशानभूमींसाठी जागा नाही. म्हणजे जागा आहे पण स्मशानभूमीचं सुशोभीकरण नाही आहे. जिथे जिल्हा परिषदच्या शाळेंना कंपाऊंड वॉल नाही आहे. अजूनही विकास कामं आहेत. या सगळ्यांचा तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये नक्कीच फायदा होईल. नमस्कार मंडळी. पात्रीकर हे नाव संभाजीनगरच्या समाजकारणामध्ये असेल किंवा राजकारणामध्ये नवीन नाहीये, परंतु काही दिवसापासून हे नाव राज्यामध्ये काही वेगळ्या मुद्द्यांवरती बोलल्या जात आहे. तर तो नेमका मुद्दा काय आहे, कोणत्या बातम्या आपण आजकाल ऐकतो आहोत? तर संभाजीनगरच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून गीतांजली पाथरीकर यांचं नाव फिक्स होतं, परंतु जेव्हा अर्ज दाखल करण्यात येणार होता त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये तिकीट कापण्यात आलं. तर नेमकं काय झालं? आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर वरुण पाथरीकर आणि गीतांजली पाथरीकर मॅडम यांनी शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी हाती घेतली आणि आपला अर्ज दाखल केला. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर पुढील ही जी निवडणूक येत आहे त्या निवडणुकी संदर्भात त्यांना मतदारांना नेमकं काय बोलायचंय, त्यांची कोणती विकास कामं त्यांना हाती घ्यायची आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार दादा. दादा, सगळ्यात पहिला आणि मुद्द्याचा प्रश्न म्हणजे नेमकं काय घडलं की जिथे निष्ठा सुद्धा फिकी पडली? तिथे तुम्हाला सांगायला हरकत नाही, मला 2:13 फोन आला की तुमचा बी फॉर्म घेऊन जा आणि सोबत खालचे 2 पंचायत समितीचे सदस्यांचे बी फॉर्म तुम्ही घेऊन जा. म्हणजे माणूस पाठवला, तर तो माणूस जाऊस तर तिथून फोन आला की बी फॉर्म गेला, कोणीतरी घेऊन गेलं. मग तुम्ही तो बी फॉर्म ते मग मी म्हटलं आता मी काय करू? तर मग ते मला म्हणे तुम्हाला आम्ही दुसरा बी फॉर्म देतो. मग दुसरा बी फॉर्म हा मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जवळ तिथं फॉर्म मिळाला, दुसरा बी फॉर्म. संभाजीनगर? हो, संभाजीनगरला. ही अच्छा. गोष्ट म्हणजे मग माणूस पाठवणं हे ते होत, तर मला बी फॉर्म मिळाला 2:45 वाजता. अच्छा. 2:45 वाजता मला बी फॉर्म मिळाला. 3 वाजेपर्यंत बी फॉर्म सबमिट करायची शेवटची टाइम होती. तर आपल्याला थोडासा उशीर झाला, पण आपण त्यांना रिक्वेस्ट करून तो बी फॉर्म सबमिट केला. मग बी फॉर्म सबमिट झाल्यावर पाल गटामध्ये एकाच पक्षाचे म्हणजे 2 बी फॉर्म आले. मग 2 बी फॉर्म आल्यावर पक्षाचा बी फॉर्म कोणता हे ग्राह्य धरण्यासाठी माननीय पंत अध्यक्ष आमचे हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार ते पत्र आलं की श्रीमती गीतांजली वरुण पाथरीकर
हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे आणि काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे गीतांजली वरुण पाथरीकर यांना देण्यात यावं अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलं. पण मुळात ते आपल्याला बी फॉर्म सबमिट करायला जो उशीर झाला तर 2:45 वाजता बी फॉर्म मिळाला शहरामध्ये, शहरातून तो इथं आणायचं, तर त्याच्यामुळे तो आपला बी फॉर्म रिजेक्ट झाला, तो फॉर्म अवैध झाला. मग त्याच्यामुळे मग कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी खूप राग आला. आता तुम्ही सगळं मीडियावर पाहिलंच असेल, बिलकुल. की खूप काही झालं तिथं, धिंगाणा वगैरे. मग त्या माध्यमातून मग सगळ्या लोकांनी आपल्याला हे बोलले की तुम्ही आग्रह केला की तुम्ही बाबा लढाच. कारण आतापर्यंत आपण इतक्या 5-7 वर्षाची तयारी करतोय, आपण सगळे नियोजन करून ठेवलेलं आहे. मला सांगायला हरकत नाही, मला 1 महिन्यापूर्वी संकेत मिळाले होते की तुमची उमेदवारी पक्की आहे. मग पण ती महिलेची असल्यामुळं आता गीतांजलींना उभं करायचा आमचा निर्णय झाला. मग ही हिचा गॅस एजन्सीचा व्यवसाय, सोलर कॉलेजचा व्यवसाय ती पाहती. तिचं जिल्हा परिषद सर्कलमध्ये जवळपास 25 गावं येतात. भरपूरशे गावं जी आहे तिचे हे फिरून झाले. ती गावातील प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन आली आणि इतकं सगळं केल्यावर ऐन टाइमवर आपलं तिकीट कटलं. ही जी गोष्ट आहे ही त्यांना पटलीच नाही कार्यकर्त्यांना. मग मी त्यांना म्हणलं, आणि ते तिथं करत होते धिंगाणा, मग मी त्यांना शांत केलं सगळ्यांना, मीच आवरलं आणि मग मीच त्यांना तिथून ते परत पाठवलं. हा, म्हणजे तो जो झाला ना तो, त्यावेळेस मला वाटतं मी फॉर्म भरायला आतच होते. मग यांना फोन आला असेल की असं काही त्यांच्यावर ज्या लोकांचं प्रेम आहे ते असं करताय, असं फोन आल्यामुळे मग काय झालं, ते सोडून मला सोडून डायरेक्ट गेले. मग मला ते दुसरा तो फॉर्म भरायला लावला काही तो ह्याचा, तोपर्यंत हे तिकडे तो मॅटर सॉल्व्ह करायला ते तिकडे गेलेले होते. मी तिथं होतो जेव्हा कळालं की समोरच्यांना दुसऱ्याला बी फॉर्म आणला त्यांनी आणि ते फॉर्म भरतोय. मग तेव्हा मला फोन आला की बाबा पक्ष कार्यालयामध्ये राडा झाला, मग थोडेसे वाद चालू आहे. मग मी तिथे गेलो. मग तिथे गेलो आणि मी ते बरेचसे लोक आवरले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही काही इथं धिंगाणा करू नका. त्यातले आमचे कचरूमैन म्हणून आहे बाबऱ्याचे, आणि ते माझे सभापती पण आहे. तर ते तिथं तुम्ही पाहिलं असेल त्या व्हिडिओमध्ये, ते गाडी समोर बसले आणि लोळत होते. तर मी त्यांना उचललं आणि मी त्यांना म्हटलं की भाऊ, आपली तिकीट मिळालं नाही यातच आपली भरपूर इज्जत गेली. तुम्ही अजून असे प्रकार करून आपली इज्जत घालू नका. तुम्ही थोडस उठा आणि बाजूला व्हा आणि त्यांना जाऊ द्या. हे सगळं तिथं झालं. मग तिथे मला फोन आला की आम्ही तुतारीचा बी फॉर्म लावायचा का. मग मी त्यांना, मग मला आता काही कळत नव्हतं, कारण ते विषय तसा होता, तिथं गोंधळ होता, इकडं राडा चालला, तिकडं टाइम संपत आला. मग मी काय उत्तर देऊ, म्हटलं हो तर म्हणून देऊ. म्हणून मग मी तिथं हो म्हटलो आणि मग तिथंच तो एबी फॉर्म तुतारीचा, मी माझा अजून एक अपक्ष फॉर्म भरलेला होता की बाबा याला काही झालं तर तो फॉर्म राहील म्हणून, ज्या आपण तुतारीचा बी फॉर्म लावला. पण मग सगळ्या लोकांमध्ये संभ्रम झाला. जितका संभ्रम लोकात झाला तितका संभ्रम माझ्या मनातही झाला. मग माझी नेहमी प्रकारची सवय आहे की मी काय करतो, नेहमी सगळ्यांना विचारून निर्णय घेतो. एकट्यात निर्णय कधी घेत नाही. मग त्या अनुषंगाने मी आमच्या सर्कल मधल्या सगळ्या मंडळींशी एक चर्चासत्र आयोजित केलं, जसं पहिले सांगितलं तसं. आणि त्या चर्चासत्रामध्ये मी म्हटलं की बाबा तुम्ही काय करायचं, मला निर्णय द्या. आपण आता तुतारी घेतलेली हाती, मग तुम्ही जर सगळ्यांची इच्छा असेल तर आपण पुढे जाऊ, नाही तर राहिलं. हे स्पष्ट मी त्यांना विचारलं. तेव्हा ते लोक म्हणे की भैया, आपण इतक्या दिवसाची मेहनत करतोय, आपण इतकं सगळं करून बसलेलो आहे, इतका वेळ, इतका टाइम आपण याच्यात दिलेला आहे, इतके माणसं आपण जोडलेले आणि तर आपल्याला लढायचंच. मग मी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही सांगा, तुम्ही हात वर करून सांगा की बाबा तुमची ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी हात वर करा की आपण लढलं पाहिजे. तर सगळ्यांनी हात वर केले. मग म्हणलं अरे आपलं जमतं.
मग मी तिथं बोललो होतो की बाबा तुम्ही साथ द्या, आपण पूर्ण ताकदीने उतरू आणि आपण ही लढाई जिंकू. म्हणजे असं हे प्रकार झालं आणि आपण आता तुतारीवर लढत आहे. अच्छा अच्छा. ताई, पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत होतात, त्यानंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत होतात, तर त्या क्षेत्रानंतर आता राजकारणात किंवा समाजकारणामध्ये येण्याचं तुम्ही ठरवलंय, तर याची नेमकी प्रेरणा कोण आहे किंवा काय प्रेरणा होती तुमची? याची प्रेरणा म्हणजे असं आहे की माझे सासरे द्वारकाभाऊ पात्रेकर हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. तर जसं माझ्या लग्नाचे ज्यावेळेस विषय आला, हे स्थळ माझ्यासाठी ज्यावेळेस आलं, माझ्या वडिलांनी, माझे काका डॉक्टर बी डी पवार त्यांच्याशी विचारलं की असं असं स्थळ आहे, काय करायचं? तर ते म्हटले कोणते पात्रेकर? तर मग ज्यावेळेस द्वारकाभाऊ पात्रेकर हे नाव ज्यावेळेस कळालं, तर ते म्हणे आपण इथे डोळे झाकून मुलगी द्यायची. का? तर गंगाधर काका, माझे वडील झालं किंवा काका झालं, हे गावाकडनं आलेले, त्यांचे आई वडील शिकलेले नव्हते. तर त्यावेळेस ते फक्त स्वतःच्या ह्याच्यावर शिक्षणासाठी आले. ते इथे घाटीत त्यांना थोड्या काही पैशासाठी त्यांचं MBBS प्रॉब्लेम येत होता. तर गंगाधर काकांनी, माझ्या सासऱ्यांनी त्यांना लगेच मदत केलेली आणि त्यांचं त्या काळात पूर्ण मराठवाड्यातून जे मुलं यायचे त्यांच्या सगळ्यांकडे लक्ष असायचं आणि अडीअडचणीला माझे सासरे द्वारकाभाऊ पात्रेकर आणि गंगाधर पात्रेकर हे मदत करत होते. तर त्यावेळेस माझ्या काकांनी अजूनपर्यंत ते लक्षात ठेवलं. माझे काका आपल्या मेडिकल ह्याचे ॲज अ जॉईंट डायरेक्टर रिटायर्ड आहेत, पण तरीही त्यांनी ती जाणीव, ती मदत त्यांना आतापर्यंत कामी आली. ह्या याने त्यांनी सांगितलं की इथे आपल्याला डोळे झाकून मुलगी द्यायची. मग अशा घरात माझं लग्न झालं आणि ज्यानंतर मी लग्न करून आले त्यावेळेस माझ्या सासूबाई शिक्षण संस्था पाहता, जिथे मुलांना, निरागस मुलांना मदत करता, निस्वार्थीपणे काम करता. माझे भाया राजेंद्र पात्रेकर हेही समाजकारणात ऍक्टिव्ह आहेत. माझ्या मोठ्या जाऊबाई आमच्या गावच्या सरपंच आहेत आणि हे तर जसं पाहते मी तसं त्यातच बिझी असता. त्यामुळे ह्या सगळ्यांकडे पाहून मला याची प्रेरणा मिळाली. हा, म्हणजे आजूबाजूच्या हा. पूर्ण आम्ही कुटुंबामध्ये मदत तो तर वारसा करतोच. तुमचा हा, चालू आहे आणि चालूच तुम्हाला तो आहे. पुढे चालू ठेवायचा हा, आहे. तो मला पुढे चालू ठेवायचा आहे. नक्कीच खूप चांगला विचार आहे ताई तुमचा. आणि तुमचा जो विचार आहे तो असंच आता ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून याव्यात आणि तुमचा जेही काही तुमचे विचार आहेत, जेही काही विकास कामांचा तुम्ही विचार केलाय, ते विकास कामं होत. दादा, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आता जसं काही सगळे बघतायत, तर पहिले तुम्ही युवा नेतृत्व केलं, त्यानंतर सरपंच पद, त्यानंतर बाजार समिती, असा खूप मोठा व्यापक आणि मोठा तुमचा प्रवास आहे राजकारणामधला. तर या पूर्ण राजकारणाच्या प्रवासामध्ये तुम्ही कोणकोणते गोष्टी, कोणकोणते मूल्य शिकलात आणि पुढे ते तुमच्या कामामध्ये तुम्हाला लागू येतील किंवा कामी पडतील, ते आम्हाला ऐकायला आवडेल. घरामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय वातावरण होतं, पण त्यानंतर मी समजा काळे साहेबांशी जॉईन झालो. मग त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये काम करताना बऱ्याचशा गोष्टी मला कळाल्या व खूप सारे इलेक्शन्स आम्ही हाताळले. म्हणजे तुम्हाला आवर्जून सांगायला हरकत नाही, आमच्या इथे मनरेगाच्या कामावर अच्छा. राहुल गांधी आले होते आमच्या तालुक्यात, अच्छा. निधोण्या गावागा. तर त्यांची दुसऱ्या दिवशी भेट होती त्या कामगारांना भेटायची. मग त्या भेटीसाठी ते येणार होते आणि चर्चासत्र होतं त्यांचं, चर्चा करणार होती की अच्छा. नेमकं तुमच्या काय अडचणी आहे त्याबद्दल. मग आम्हाला रात्री आल्यावर त्यांची ती प्रोटेक्शन होतं, SPची प्रोटेक्शन, ते त्यांनी आम्ही जो एक ठिकाण नेमलं होतं की जिथे ते सामान्य आपले नागरिकांशी भेटतील आणि मग कामावर जातील त्या. तर तिथे त्यांनी ते आमचं स्टेज काढायला लावलं. आता ते स्टेज काढायला लावलं रात्री. त्यांनी आम्हाला 1-1:30 वाजता आम्हाला सूचना केली की इथे तुम्ही लावू नाही शकत. मग आम्ही 2 वाजता रात्री ते जाऊन स्टेजवाला आणलं, तिथं सेटअप केला. म्हणजे आम्ही पक्षाच्या कामामध्ये दिवस रात्र कधी पाहिलं नाही, वेळ काळ पाहिला नाही. जे आम्हाला आले ते कामं आम्ही करत गेलो. आणि यामधून आम्हाला आता काय होतं, नेहमी आपण लोकांच्या संपर्कात असल्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारची माणसं भेटतात. बरोबर आहे. म्हणजे
प्रकारची माणसं म्हणायची म्हणजे काही चांगली माणसं भेटतात, काही थोडेसे हुशार माणसं भेटतात. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. हा, त्या प्रकारे ते भेटतात. तर पण मग आपला एक आपला जो अनुभव आहे की जे जे माणसं जे जे शब्दाला जागतात आणि ते ते त्यांचे ठीक आहे, तात्पुरतं त्यांना थोडासा त्रास होतो, पण त्यांना लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडे बघण्याची लोकांचा जो दृष्टिकोन आहे तोही बदलतो. त्यामुळे आपण कधीच लोकांना खोटं बोलवून तात्पुरतं वेळ काढूपणा हा आपण कधीच याच्यातून केला नाही. हे मला या सगळ्यातून समजलं. सांगायचंय म्हणजे ह्या प्रवासामध्ये तुम्हाला हो. प्रत्येक प्रकारची व्यक्ती मिळाली आणि त्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं. नाही, याचा नक्कीच फायदा होतो दादा, की तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती हा राजकारणात असो, समाजकारणात असो किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असो हा कार्यरत आहे आणि त्या सगळ्यांकडे बघत तुम्ही अगदी लहानपणापासून ताई तुम्ही लग्न हो, झाल्यापासून लग्न झालं. बघत आला आहात आणि मोठ्यांकडूनच आपण सगळं काही शिकत असतो आणि ते पुढे आपल्या कामामध्ये आपल्याला मदत करत असतं. आपण या चर्चेमध्ये थोडंसं मागे जाऊया. जो कोरोना काळ होता त्या काळामध्ये तुम्ही लोकांना एक राजकारणी म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून तुम्ही मदत केली. आपण सगळ्यांनी ते पेपरमध्ये सुद्धा खूप बातम्यांमध्ये वाचलंय. तर त्या काळातला तुम्ही अनुभवलेला काही, आता बरेच किस्से असतील पण तुम्हाला सांगा वाटेल असा एखादा किस्सा? कोरोनाच्या काळामध्ये सर्वप्रथम काय झालं, कोणालाच काही माहित नव्हतं आणि तालुक्यामध्ये सर्वात पहिलं कोविड केअर सेंटर स्थापन करायचा निर्णय झाला. मग तहसीलदार मॅडम होत्या तेव्हा, राजपूत मॅडम, त्यांनी माझ्याशी संपर्क केला की बाबा आपल्याला तुम्ही कुठे जागा देऊ शकता का, की जी जागा गावापासून थोडीशी लांब असेल. मग पहिलं कोविड केअर सेंटर आमचं राजर्षी शाहू महाविद्यालय सिनियर कॉलेज इथं स्थापन करण्यात आलं. काही दिवसानंतर एक आर्सेनिक अल्बमचा एक डोस जो होमिओपॅथिक डोस जो आला की ज्यांनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कोरोनापासून आपला बचाव होतो. तर संपूर्ण तालुक्यात जवळपास आपण मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ आपल्या संस्थेतर्फे आणि आपल्यातर्फे 1,75,000 प्लस आपण लोकांना त्या आर्सेनिक अल्बमचा डोस आपण दिला प्रत्येक गावागावात जाऊन. आणि समजा त्याच्यामध्ये पण मला आवर्जून सांगावं वाटतं की जिथं गेलो त्या गल्लीतले 7-8 घर कोरोना पॉझिटिव्ह झालेले होते तिथले लोक, आणि त्यांनी ती गल्ली एकदम Quarantine केली होती. क्वारंटाईन करून ठेवलेली होती. आणि आम्ही नेमकं गेलो तिथेच उतरलो. बरं. मग उतरल्यानंतर ते लोकांनी आम्हाला इशाऱ्याने बोलवलं, आवाज देऊन बोलवलं. मग आम्ही परत गेलो. मग आम्हाला की मग ते लोक आमच्या जवळच येईना की तुमच्या पायाला कोरोना लागला असेल, तुम्हाला हवेने कोरोना लागला असेल. त्यांनी असे खूप सारे हे गोष्टी केल्या. त्यावेळेस काही लोक घाबरत होते की हा. असं करू नये. आता बिलकुल. माझे मुलं छोटेच होते, लहानी मुलगी तर मला ते 1 वर्षाची इथेच चालायला वगैरे शिकले ते त्यावेळेस. पण तसं काही त्यांनी ते हे केलं नाही आणि आम्ही त्यांना सपोर्ट केलं त्यासाठी. तेच म्हणजे बाकीचे लोक फक्त मी आणि माझं कुटुंब नाही, एवढाच नाही, विचार तसं करत काही होते. नाही, पण त्या नाही. काळात सुद्धा नाही. खूप भयंकर काळात सुद्धा दादांनी कुटुंबाला बाजूला ठेवून समाजकार्याला जास्त महत्व दिलंय. ताई, आता तुम्ही आता जो काही वेळ चालू आहे या काळामध्ये तुम्ही प्रचारासाठी प्रत्येक गावामध्ये जात आहात, प्रत्येकाशी बोलत आहात. एक ग्राउंड लेवलवरती तुमचा लोकांशी कनेक्ट वाढतो आहे. तर तुम्ही याच्याबद्दल काय बोलाल की नेमके कोणत्या समस्या तुम्हाला जाणवून येत आहेत, ज्या महत्वाच्या समस्या ज्या तुम्ही बघतायत सध्या, आणि तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये जर आता तुम्ही निवडून आलात तर तुम्ही आता पहिले काम मी हे करणार असा विचार करताय? पहिले म्हणू शकता तुम्ही फिल्टर वॉटर आणि रस्ता, महिला सबलीकरणसाठी काही करता येईल मला, त्यावरही विचार करता येईल. रस्त्याच्या खूप समस्या आहेत महिलांना, कारण की जसं त्यांना शाळेत कॉलेजला येण्यासाठी प्रॉब्लेम होतो रस्त्यामुळे. आणि कसं काही काही ठिकाणी वस्ती अशी दूर दूर राहते, गावात न राहता ते मळ्यात रानात राहते, तर ते रस्ते खूप आहेत. आणि पाणी भरपूर ठिकाणी फिल्टर, जसं आता आमच्या पाथरीला यांच्या काळात यांनी फिल्टर वॉटरचा तो आरो प्लांट तो चालू केलेला आहे.
इथे पाथरीला. तसं मला पाहण्यात आलं की सगळे जेवढे आता हे मी 24-25 गाव आहे तर सगळीकडे ते नाहीये. आपल्याकडे काय 5 रुपयातच भरून भेटते ना बॉटल इथे. तसं ते मला सगळीकडे जाणवलं नाही. आणि अजून महिलांसाठी बचत गटाच्या हे झालं, महिलांशी मी भेटले. त्यांचे काय प्रॉब्लेम आहे, त्यांना कसं त्यांना वेळेवर सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील. विद्यार्थी झाले त्यांना आपण कसं झेडपीच्याही मुलांना कशा सगळ्या सोयी देता येतील हे हे करता येईल. आता कसं डोंगरगावचे जसे ते भेटले की त्यांनी सांगितलं आमच्या जिल्हा परिषद शाळेसाठी भैयांनी आम्ही फक्त शब्द काढला की भैयांनी लगेच आम्हाला मदत करून दिली. भैया हे अच्छा, करायला तयार, भैया ताई तुम्ही येऊ नका, भैया आमचं सगळं पाहता. असं लगेच म्हणजे असे भरपूर गावातून मला असं आलं की भैया म्हणजे बाबा भैयाला काही सांगायची गरज नाही. मग मला असं कळलं की आपण बाहेरून तर मदत करतोच पण शासनाच्या काय आहेत त्या हा, आपण पूर्णपणे ह्या जागी आणू शकलो पाहिजे. आता काय होतं नेमकं इकडे आहे ना, ग्रामीण भाग आहे. आता त्यातल्या त्यात आमच्या भागामध्ये काही भाग कसं आहे, गावं डोंगर भागात जास्त आहे. बरोबर. मग तिकडे आहे ना कनेक्टिव्हिटी नाहीये, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणा की कोणत्याही प्रकारची येणं जाणं. तर मुलांना आहे ना खूप गावापासून या गावाला पै येतात मुलं. अच्छा. मग पै येत असताना आता जसं उदाहरण आहे, समजा आपलं बाभुळगाव आहे. तर बाभुळगाव ते जातेगाव ह्या रस्त्याने काय होतं मुलांना, ते मुलं जेव्हा येतात तर त्यांचे कपडे खराब होतात. आता सगळ्याच मुलांकडे बुट नसतात, मग ते चप्पल घालतात. मग चप्पल घालून जेव्हा मुलं बाभुळगावावरून जातेगावला येतात तर त्यांच्या मागे ते जसे टिपके 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 येतात. आता त्याच्यानंतर त्या मुलांना चिखलातून यावं लागतं. ह्या सगळ्या खूप साऱ्या अडचणी ह्या फेस करावं लागतात. आणि तुम्ही जर आमच्या आता लिहा गावाला जायचा, आता लिहा गावाला जायचा रस्ता हा पूर्णतः खराब झालेला आहे, त्याला रस्ता नाही. त्याच्यानंतर आमच्याकडे महादेवाचं मंदिर आहे पालला, ते जागरूक देवस्थान आहे, त्याची खूप मोठी प्रचिती आहे. तिथे श्रावणमध्ये खूप हजारोच्या संख्येने लोक येतात. तिथे जायचा रस्ता हा दरवर्षी करावा लागतो आणि दरवर्षी ते श्रावण सुरू व्हायच्या आधी करतात अच्छा. आणि श्रावण संपूस तर तो रस्ता खराब होऊन जातो. तेव्हा याचाही थोडासा पुरस्कार आता असे खूप साऱ्या अडचणी आहेत. नाही, हा मुद्दा खूप चांगला सांगितला दादा तुम्ही. आणि जो माणूस सगळ्या गावांशी कनेक्टेड तोच हे सगळं काही सांगू शकतो, बोलू शकतो की कोणत्या गावामध्ये कुठे रस्ते नाहीयेत, काय नाहीत. आणि तुमचा आतापर्यंतचा प्रवास बघितला, जसं ताईंनी आता बोलले की कुठेही त्या गेल्यात की ते समोरून लोक सांगतायत की म्हणजे दादांना सांगायचं हो, सुद्धा आणि काम नाही. म्हणजे विशेष म्हणजे छोट्याल्या मुलांपासून वयोवृद्ध महिला अरे वा. पुरुष सगळे ओळखता. भैया आमच्या वरून भैयाची आहे का तू घरची, असं असे म्हणतात ते मला. आणि तो जो ते त्याबद्दल जे ते आपुलकी दाखवता तर नक्कीच मला ह्यांच्या कामात साथ द्यावी लागेल. नाही, यांच्यासाठी मी असं उभं म्हणेल राहावं. की तुम्ही जर निवडून येताय तर तुम्ही एका हातीने 2 हातांनी दोन हातांनी. कामं चालतील आणि विकास कामं खूप जास्त वेगाने हो होतील. होते. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता समाजकारण असेल, राजकारण असेल, परंतु ह्या गोष्टी बाजूला ठेवून सुद्धा तुमचं एक स्वतःचं शिक्षण प्रसारक मंडळ आहे आणि त्याच्या मार्फत तुम्ही एवढं मोठं काही काम चालवत आहात. शाळा असतील, कॉलेजेस असतील. तर या कामांमधला तुमचा अनुभव काय सांगाल याच्याबद्दल? नाही काय आहे, सुरुवातीला माझ्या वडिलांनी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होते, तेव्हा प्रायव्हेट संस्थाच नव्हत्या. त्यांनी तो पहिला GB मध्ये निर्णय घेतला की प्रायव्हेट संस्थांना मान्यता द्या आणि त्या माध्यमातून प्रायव्हेट स्कूल्स या सुरू झाल्या. पहिले फक्त जिल्हा परिषदच्या शाळा होत्या. बिलकुल. आता आमची सुद्धा गावामध्ये एक जिल्हा परिषदची शाळा आहे, 1ली ते 4थी, आणि मग नंतर आमची संस्था आली, मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ. तर जेव्हा आपण सुरुवातीला आम्ही आपलं जे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हेच शिक्षणावर आपलं शिक्षणदानचं काम म्हणा किंवा शिक्षण सेवेचं काम चालू होतं. पण काही दिवसानंतर आम्हाला असं जाणवलं की आपल्या भागातली मुलं शहरात जातात. बिलकुल. शहरात गेल्यानंतर त्यांना जर तिथं ऍडमिशन मिळालं तर त्यांना हॉस्टेलला राहावं लागतं आणि हॉस्टेलला राहायचा खर्च, मेसचा खर्च, मग सगळा तो खर्च हा जर कम्पेअर केला तर कॉलेजची फीस आणि त्याला राहायचे खर्च हा वार्षिक सारखा किंवा
फीस पेक्षा तर राहण्याचा, खाण्याचा आणि याचाच खर्च जास्त होऊ लागला. मग ते डबल फीस पडल्यासारखं होत होतं. आणि आवर्जून म्हणजे एक विषय सांगावा इच्छितो मी, की मुलींना शक्यतो हॉस्टेलला ठेवायची पालकांची मानसिकता नसते. मानसिकता नाहीये. मग ते काय करतात, की आपल्या जवळ कसं राहील आणि सकाळी जाईल आणि संध्याकाळी घरी आलीच पाहिजे आपल्या घरी. ही मानसिकता बऱ्याचशा पालकांची आहे. मग त्या ह्याच्यातून काय झालं, की आपल्या भागामध्ये त्यांना आपण त्या व्यवसाय शिक्षणाची सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या. मग त्या माध्यमातून सांगायला हरकत नाही, प्रत्येक गावातील कमीत कमी आज रोजी प्रत्येक गावातली 25-30 मुलं आपल्याकडे व्यवसाय शिक्षण हे घेत आहेत. जसं फार्मसी असो, ॲग्री असो, MBA असो, नर्सिंग असो, वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्याकडे शिक्षण घेतात. आणि अजून एक विशेष गोष्ट अशी आहे, की आपल्या संस्थेतून शिकलेले विद्यार्थी हे चांगल्या उच्च पदावर जातात. आणि ते उच्च पदावर जातात म्हणजे नुसते त्यांचीच प्रगती होती अशी नाही, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाची प्रगती होती. आणि त्यांना पाहून त्यांच्या कुटुंबातले, त्यांच्या गावातले विद्यार्थी प्रेरणा घेऊन त्यांची सारखं शिक्षणाचं हे करतात. मग ते थोडीशी चांगलं वाटतं. अजून एक शिक्षण क्षेत्रात आवर्जून सांगायचा विषय असा, की पाथरी सारख्या खेड्या गावात, म्हणजे आमचं तालुकाचं गाव नाही, आमचं गाव तसं छोटं गाव आहे. आमच्या गावामध्ये आम्ही या शिक्षण संस्था सुरू केल्या. शहरामध्ये आमच्याकडे जागा नाही असा विषय नाही, शहरामध्येही आपल्या जागा आहे, की पण आपण मुद्दामून ग्रामीण भागात काढतो, की ग्रामीण भागातल्याच मुलांना आपल्याला शैक्षणिक संस्था बिलकुल उभारल्या, की त्यांची ती सवलत होती आणि त्यांचा तो फायदाही होतो. बिलकुल. दादा, इंटरव्ह्यूच्या अगोदरच ताईची माझी चर्चा झाली, की नक्कीच म्हणजे माझे बहीण भाऊ सुद्धा तुमच्या शाळेमध्ये शिकलेले, तुमच्या हो. कॉलेजेसमध्ये शिकलेत. म्हणजे फक्त एक डिग्री देण्याचं काम नाही, मला असं वाटतं, की त्यांना रोजगार कसा मिळेल याच्यावरती ताई, दादा तुमच्या दोघांचाही भर असतो. आणि हे जे तुम्ही नमूद केलंत, की असं नाहीये की शहरात आमच्याकडे जागा नाहीये. आणि हा उद्देशच मला खूप चांगला वाटतो, की खेड्या गावामध्ये आणि मुलींच्या शिक्षणासाठी याचा नक्कीच खूप जास्त फायदा होत असणार आहे, मला असं वाटतं. ताई, तुम्ही सध्या प्रचारासाठी प्रत्येक गावामध्ये फिरत आहात, ग्राउंड लेवलवरती जाऊन कुटुंबाशी संवाद साधता आहात. तर त्या सगळ्यांना भेटल्यानंतर तुम्हाला अशा कोणत्या समस्या आहेत, किंवा एक महिला म्हणून तुम्ही महिला सबलीकरणासाठी काय करणार आहात? जसं की तुम्ही विचारलं महिला म्हणून, तर महिला म्हणून आपल्याला असं वाटतं की महिलांनी सक्षम राहिलं पाहिजे, स्वतःचं काही अस्तित्व निर्माण झालं पाहिजे, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. आणि मी जसं गावोगावी फिरले तर मला तो महिलाचा उत्साहही जाणवला. प्रत्येक गावात महिलांचे 10 ते 15 बचत गट आहेत. एका बचत गटात 10 ते 15 लेडीज आहेत. तर त्या बचत गटातर्फे त्या कार्यरत आहेत. पण त्यांना अजून मला काही संधी उपलब्ध करून देता येईल, की ज्याने त्या सक्षम होतील, छोटे छोटे लघु उद्योग करतील. आता शहरात तर चालूच आहेत लघु उद्योग. मला आहे ना एक आवर्जून किस्सा सांगा वाटतो, की उमेदच्या माध्यमातून इथे भरपूरसे कामं चालतात. त्या माध्यमातून भरपूरशा महिला कनेक्ट केलेल्या आहेत त्यांनी. तर आमच्याकडे सांगायला हरकत नाही, की आमच्याकडे राधाबाई जाधव म्हणून एक महिला आहे. त्या स्वयंपाक त्यांच्या ह्याच्यामध्ये ते खाद्यपदार्थ त्या बनवतात, म्हणजे भाजी पोळीचं ते स्टॉल लावतात. मग ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बोलवल्या जातं, ते तिथं ते लावतात. आणि मला एक आवर्जून किस्सा सांगायचा आहे महिला सबलीकरणाचा, की उमेदमध्ये आता गणपती जे आले होते त्याच्यामध्ये त्यांनी एक त्यांचं स्पेशल महिला बचत गटाचे एक स्टॉल लावले होते सगळे, की जे गणपतीसाठी लागणारं डेकोरेशन, गणपतीच्या मूर्त्या. तर मी गेलो तिथे पाहिलं, तर मला तिथे ना आमचं धानोरा म्हणून गाव आहे, तिथल्या महिला बचत गटाचा एक स्टॉल दिसला. मग आम्ही तिथूनच गणपतीची मूर्ती घेतली. मग त्या महिलांनाही मी बोललो, मग मी चर्चा केल्या. मग मी तिथं फिरत असताना आमच्याकडच्या भरपूरशा महिला मला भेटल्या, की ज्यांनी वेगवेगळे त्याच्याशी लागणारे डेकोरेशनचे स्टॉल त्यांनी लावले होते. मग बरेचसे सामान आम्ही त्यांच्याकडून
खरेदी केलं. मग उद्देश हा होता की त्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन भेटल आणि जास्तीत जास्त महिला या याच्यात येतील. आता महिलांना काय झालं होतं की महिलांना खूप इच्छाशक्ती काम करण्याची, पण त्यांना संधी भेटत नाही. बिलकुल. आणि त्यांच्यामध्ये खूप सारी पोटेन्शियली आहे आणि त्या करतातही. आता त्या जसं आमच्या भागामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही, आमच्याकडे लाडू बनवायचा, तूप बनवायचा, चिक्की बनवायचा, हे जसं मी तुम्हाला सांगितलं गणपती, डेकोरेशन, हे खूप सारे उद्योग आमच्या इकडे चालतात. तर ते भारडा केंद्र आहे, त्या माध्यमातूनही महिला चालवतात. तर ह्या महिलांना काय झालं की महिलांची इच्छाशक्ती भरपूर आहे, पण त्यांना ग्रामीण भागामध्ये स्कोप नाहीये. त्यांना कामची संधी भेटत नाही. ती संधी आपण स्पेशली महिलांसाठी आपली एक संस्था आहे. त्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण आणून त्यांना ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे आपण करणार. त्या माध्यमातून महिला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम महिला करणार. सबलीकरण होईल, त्यांनाही त्यांच्या हातालाही रोजगार भेटेल आणि त्यांचं जीवनमानही जरा सुधारेल आणि त्यांना त्यांची स्वतःची एक ओळख निर्माण करता येईल. असं आमचं थोडंफार आता चाललं आमच्या माध्यमातून असं. बिलकुल, बिलकुल. म्हणजे एक प्रत्येक महिलेला असं वाटत असतं, की माझं स्वतःचं काहीतरी पाहिजे आणि ते रोजगार देण्यातून होत असतं. मला असं वाटतं ना, की महिन्याला 1500 रुपये नाही, देऊन. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं ताई, की जसं दादा बोलले, की महिलांमध्ये पोटेन्शियल खूप जास्तीचं आहे आणि त्यांना फक्त एका संधी देण्याची गरज आहे आणि एक महिला एका महिलेशी खूप लवकर कनेक्ट होते कनेक्ट होतं. आणि तुमच्या मार्फत ते काम नक्कीच होईल असं मला वाटतं. आता ताईंचा विषय चालूच आहे, तर माझा पुढचा प्रश्न त्या संदर्भातच आहे, की जेव्हा पाल हे सर्कल महिला आरक्षणासाठी घोषित करण्यात आलं होतं, तर मग ताईंना पुढे करणं हा एक भावनिक मुद्दा होता, की हे सगळं काही नियोजन होतं तुमचं नाही, अगोदर? नियोजन असं काही नव्हतं. हां, हां. मागच्या म्हणजे 9 वर्षापूर्वी सुद्धा जिल्हा परिषदच्या इलेक्शनला माझा चान्स होता, पण तो गेला. अच्छा. आता मग त्यावेळेसही म्हणजे ते 2017ला इलेक्शन झालं. 2017 नंतर आता 2026ला इलेक्शन लागलेले. हे 9 वर्ष गेले आणि आता पुढच्या वेळेस पुन्हा संधी भेटेल का? कारण आता आरक्षण आलं, आरक्षण पडतं, मग ते ओबीसी होईल, एससी होईल. मग बरोबर. आता ही जी संधी आली, मग आपण आता इतके वर्ष पक्षामध्ये काम करतोय, 15-17 वर्षापासून आपण पक्षात काम करतो आणि त्या माध्यमातून आपण पक्षाचे संघटनेची पदं आपल्याला मिळाली, पण पक्षाचं संघटन करणं हा भाग वेगळा झाला आणि लोकप्रतिनिधी होऊन लोकांच्या कामं सोडवण्याचा हा भाग वेगळा झाला. पक्ष संघटनेच्या माध्यमातून लोक आपण खूप सारी जोडले. त्या लोकातून आपल्याला असा रिस्पॉन्स येतो की बाबा यावेळेस आम्ही तुमच्या मागे आहे. बरं, पक्षाचेच म्हणून नाही तर सामान्य लोकही आपल्याशी त्या माध्यमातून जुळले आणि जे लोकांशी आपण संपर्कात आहे संघटनेतल्या त्या लोकांशीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाशी माझे चांगले वैयक्तिक संबंध आहे. त्या माध्यमातून आपण ते पक्ष मधले नेता कार्यकर्ता हे नातं नसून ते कौटुंबिक नातं तयार झालं. त्या नात्यातून आपल्याला आज समजा हे जे आपलं तिकीट जरी आपण तुतारीवर लढतोय तरी पण ते लोक आज जे माझ्याशी कनेक्ट आहे त्यांचा जो विश्वास आहे तो त्याच माध्यमातून आहे की माझं त्यांचं नातं हे फक्त संघटनेपुरतं नसून ते एक कौटुंबिक तयार झालेलं आहे आणि त्या सर्वांची मुळात इच्छा होती की ह्या वेळेस वरुण भैयांना संधी द्यायची, यावेळेस वरुण भैयांना संधी द्यायची. तर ते माझं तिकीट समजा आपण तुतारीवर लढत असताना सुद्धाही ते माझ्याशी कनेक्ट आहे आज सर्व. हे याच्यावरून मला दिसतं. आता तुम्ही पाहिलं असेल आम्ही नुकतीच एक बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये मुळात ती चर्चा सत्र होतं, बैठक नव्हती ती, की बाबा आपण त्यांचे मत जाणून घेऊया असा प्रकार झालेला आहे. आपल्याला बी फॉर्म मिळाला, मला फोन आला, मग बी फॉर्म पर्यंत पोहोचूस तर तो बी फॉर्म गेला, मग तो फॉर्म दुसऱ्यांनी पळवला किंवा तो गेला. तर त्यानंतर पक्षाने मला पुन्हा फोन करून दुसरा बी फॉर्म अवेलेबल करून दिला, ती पत्रही दिलं. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या तर ह्या गोष्टी काही सामान्य
जे आमचे माणसं आहे, प्रत्येक गावागावातली, त्यांना ती गोष्ट ती पटलेली नाही. आणि त्यांनी माझ्याकडे कधी पण जिल्हा म्हणजे परिषद त्यांनी सदस्य आग्रह धरला तुमच्यासाठी हा. की तुमचं तिकीट जरी काही झालं असेल परंतु हा. ताईच्या माध्यमातून ती संधी तुम्हाला भेटायला पाहिजे. आणि जो कनेक्ट तुम्ही जसं सांगितलं तुमच्या बोलण्यातून नक्कीच जाणून येते की तुम्ही इतक्या वर्षांपासून लोकांशी कनेक्टेड आहेत आणि ते आता फक्त एक राजकीय संबंध राहिलेले नाहीयेत तर एक कौटुंबिक कौटुंबिक संबंध झालेले आहेत आणि ताईच्या माध्यमातून ते तुम्हाला ते संबंध पुढे टिकून ठेवता येणार होय. आहेत. तर नक्कीच तुमच्या दोघांकडूनही हे कामं पुढे चालू राहोत. दादा माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता द्वारकादास पाथरीकर तुमचे वडील म्हणजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे तुमच्या कुटुंबातले सर्वात महत्वाचा व्यक्ती आहे. तर एवढं मोठं व्यक्ती कुटुंबामध्ये असणं मग ही खूप अशी एक जबाबदारीची भावना असते की प्रेरणा भाव असतो नेमकं काय असतं? द्वारका भाऊ पाथरीकर हे नाव जेव्हा आमच्या कुटुंबात जोडलेलं आहे, माझे वडील येते, तर जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो तर त्यांच्या नावामुळे म्हणजे आता की व्यसन नाही, ते कोणत्याही प्रकारे त्यांनी लोकांना फसवलेलं नाही, कधी लोकांची उद्धट बोललं नाही, कधी लोक जे कोणी आलं त्याचं समाधान करून पाठवणं, हा काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेलं आहे. तेच काम आपल्याला माध्यमातून करावं ही इच्छेपोटी आपण काम करतो. आणि त्यांनी एक नेहमी सांगितलेलं आहे की व्यसनापासून लांब राहा, ते कधी पण सांगता. आणि जसं दारूचं व्यसन असो, गुटखाचं व्यसन असो, ह्या सगळ्या व्यसनापासून लांब राहा. आणि आपण लोकांमध्ये काय दिलं पाहिजे तर आपण लोकांना चांगलं दिलं पाहिजे. त्या माध्यमातून आपण शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मुलांचं भविष्य घडवलं पाहिजे. हा त्यांचा मेसेज, हा त्यांचा उद्देश, हा नेहमी आमच्या याच्यात राहतो आणि त्या माध्यमातून आपण काम करत असतो. बिलकुल म्हणजे एक जबाबदारी आहे थोडंफार दडपण सुद्धा आहे. आणि हा मुद्दा खूप चांगला सांगितला दादा की थोडं चर्चेच्या वेगळं आहे पण एक व्यसन ग्रामीण भागामध्ये जर लोक सगळं काही तुम्हाला बघतायत तर मग एक व्यसन नसणं हे सुद्धा तुमच्याकडून शिकायला मिळतायत हो. लोकांना. ताई मला त्याच्याबद्दल एक सांगावं वाटतं आवर्जून. आत्ताच मागे आता सप्ताह चालू आहे सगळ्या प्रत्येक गावागावात. आमच्या गावात झाला, मी जातेगावला गेलो होतो. तर जातेगावला काय झालं, पुरुषोत्तम महाराज होते, जे त्यांचं कीर्तन होतं. तर मग आम्ही त्या कीर्तनाला गेलो, तर त्यांनी त्यांचं आम्ही पूर्ण ऐकलं. मला थोडीशी आवडही त्याची. अरे वा. मग मी ते ऐकलं. मग त्यांनी त्यांचं शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलं की दारूपासनं लांब राहा. दारूपासनं लांब राहण्याचं कारण म्हणजे एक घर उद्ध्वस्त होणं, सगळ्या प्रकारचं त्यांनी ते सांगितलं की व्यसनापासनं लांब राहा. आता आमच्या प्रत्येक गावात आम्ही फिरलो तर प्रत्येक सप्त्यामध्ये एक मेसेज येतोच हा, की प्रत्येक महाराज हे सांगतातच की तुम्ही व्यसनांपासून लांब राहा. तर हा मुद्दा मला समजा व्यसनाच्या याच्यात बोलले तर आपण वाटतं की सगळ्यांनी यापासून लांब राहिलं पाहिजे. नाही हे लोकांनाही ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. ताई दादा तुम्ही आता सगळ्यांशी भेटता आहात, गावोगावी फिरता आहात, एक ग्राउंड लेवलवरती तुमचं काम चालू आहे आणि ते खूप वर्षांपासून चालू आहे. तर माझी इच्छा आहे की या आजच्या माध्यमामार्फत तुम्ही आम्हाला एक नेमके काही गावं सांगा आणि त्यातली कोणत्या अशा समस्या तुम्हाला नोटीस होत आहेत ज्याच्यासाठी तुम्ही कामं करणार आहात, विकास कामं करणार आहात? आता आमच्याच गावाजवळ एक लहाण्याची वाडी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये समजा आमची जी गिरजा नदी आहे, ती गिरजा नदीतून जेव्हा पाणी जातं तर त्या गावातील काही मंडळींचा आणि गावाचा म्हणजे जे वस्त्या म्हणून राहतात, शेतामध्ये राहतात, त्या लोकांचा आणि गावाचा संपर्क तुटतो. अच्छा. मग त्यांना जर गावामध्ये जायचंय किंवा बाहेर जायचंय तर त्यांना आहे ना ते होडीने येतात. बापरे. आणि त्या एक तिथं केटीवेर आहे, त्या केटीवेर वरून येताना तिथं आतापर्यंत महिला, युवक यांचे मृत्यू तिथं झालेले. तर त्यामुळं ती खूप महत्वाची समस्या त्या लहाण्याच्या वाडीची आहे की तिथं एक ब्रिज कम केटीवेर होणं हा खूप गरजेचं आहे.
ते आपण प्राधान्याने तो प्रश्न कसा सोडवता येईल या मागे आपण राहू. अच्छा. आमच्या भागामध्ये एक लोहगड नांद्रा म्हणून गाव आहे. तिथे देवस्थान आहे खूप मोठं. तिथं सीतेची नाणी आहे. रामेश्वर महादेव मंदिर. हा, तर त्या तिथे श्रावणामध्ये दर सोमवारी हजारोच्या संख्येने म्हणजे जिल्ह्यातनं सगळी मंडळी तिथे येते दर्शनासाठी. ते खूप मोठं देवस्थान आहे, पण तिथे आहे ना एक अडचण अशी आहे, ती महिलांसाठी तिथं शौचालय नाही आहे. अच्छा. म्हणजे आहे पण त्याची संख्या कमी पडते आणि ते थोडस स्वच्छ राहत नाही. तर ती एक उपलब्ध आपल्याला ते करून द्यायचंय. ते मला गावकऱ्यांची मागणी होती की भैया तुमच्या माध्यमातून आम्हाला शौचालय द्या, पण ते आता आचारसंहिता असल्यामुळे आपण ते काही सध्या करू शकत नाही. ते आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो प्रश्न मार्गी लावू. आता खूप सारे गाव आहे आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये की त्या गावांमध्ये आजही स्मशानभूमींसाठी जागा नाही. म्हणजे जागा आहे पण स्मशानभूमीचं सुशोभीकरण नाहीये. की ते आजही अंत्यविधी करायच्या आधी साफसफाई करावी लागते. तर त्या जिथे जिथे नाहीये तिथे तिथे आपण त्या स्मशानभूमीच्या काम करू. जिथे जिल्हा परिषदच्या शाळेंना कंपाऊंड वॉल नाहीये त्या कंपाऊंड वॉल करायचं काम करू. गावासमोर मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवायचं काम आपण या माध्यमातून करू. पाथरी गावामध्ये आम्ही एक मंगल कार्यालय केलेलं आहे, जिथे 1000-1500 लोक बसायची कॅपॅसिटी त्या मंगल कार्यालयाची आहे. तसे मंगल कार्यालय जर गावोगाव झाले तर लग्न जे करताना आपण शेतात वस्तीवर करतो, मग जिथे पाण्याची सुविधा लाईटची सुविधा लोकांना येण्या जाण्याची सुविधा नसती, ती सुविधा ती इथं गावामध्ये मोठ्या मंगल कार्यालय असलं तर ते तिथं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. हे एक माणूस आपल्या नियोजनात आहे. आता जिल्हा परिषदची तुम्ही निवडणूक लढवत आहात आणि निवडून आल्यानंतर तुमचा विकास कामांचा प्राधान्यक्रम काय असेल? आता जर आपण पाहिलं तर सुरुवातीला प्राथमिक गोष्टींची जी गरज पडते त्या गोष्टींमध्ये रस्ते आले, समजा ड्रेनेज आलं, हे तर आलंच, हे तर चालूच आहे. पण यात विशेष करून जे जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या, कारण सगळेच विद्यार्थी काही प्रायव्हेट स्कूलमध्ये त्याचे जाऊ शकत नाही, कारण पालकांची फीस भरायची परिस्थिती सुद्धा नसती. तर त्या शाळांना अत्याधुनिक करणे आणि त्यांना तिथे उत्तम दर्जाचे जे प्रायव्हेट स्कूलमध्ये भेटतं त्या दर्जाचं शिक्षण त्यांना तिथं उपलब्ध झालं पाहिजे. तर जसं समजा आमच्याकडे एक डोंगरगाव कवाड म्हणून गाव आहे बाजूला, त्या गावामध्ये तुम्ही जर गेला तर ती शाळा जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला खूप सुंदर वाटेल. त्या शाळेमध्ये एक लॅब बनवलेली आहे की जिथे ऍस्ट्रॉनॉट म्हणा, तुम्हाला भौगोलिक खगोलशास्त्राचं खूप साऱ्या तुम्हाला गोष्टी तिथं, अंतराळयान वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहे. ती लॅब तिथं आहे. त्याच्यानंतर त्या शाळेचा कॅम्पस तुम्ही बघा, त्यांनी झाडं लावले पण त्यांच्याकडे पाणी नव्हतं. मग त्यांनी मला रिक्वेस्ट केली सरांनी की बाबा तुम्ही आम्हाला एक मोटर देता का. मग आपण त्यांना ती मोटर दिली. मग त्या तसंच म्हणजे असे आपण खूप शाळांना करत जातो. धामणगावचं उदाहरण घ्या, त्यांना मॅट नव्हतं तर आपण मॅट सुद्धा त्यांना दिल्या मुलांना बसायला. तर माझा एक विशेष असा आहे की शाळेमध्ये एक सायरन लावायचा मानस आहे की बाबा तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये एक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एक सायरन लावू, जेणेकरून त्याचा एक टायमिंग आहे. त्या टाइमला तो वाजल, सकाळ आणि संध्याकाळ. त्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी सायरन पहिल्यांदा वाजला की विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचं. अच्छा अच्छा. हा, तो 1 घंट्याचा असो का 1.5 घंट्याचा टाइम असो, आणि 1.5 घंट्यानंतर जेव्हा होईल तेव्हा तो सायरन पुन्हा वाजल की जेणेकरून आता समजलं पाहिजे की आता आपल्याला टाइम झाला अभ्यासाचा. मग या सायरनच्या उद्देशाने पालकांनाही कळलं की आता हा बसला का नाही अभ्यासाला, विद्यार्थ्यालाही कळलं की आपल्याला सायरन आवाज ऐकू आला तो आपण आता अभ्यासाला बसलं पाहिजे, आणि एक टायमिंग मध्ये ते अभ्यासाला बसतील. आणि शाळांमध्ये चांगल्या चांगल्या सुविधा, भौतिक सुविधा आपण त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या ज्यांना ते तिथं जाऊ शकत नाही त्या विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहता येणार नाही. आता आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शिक्षकांची संख्या कमी आहे. 1ली ते 4थी वर्ग आहे पण शिक्षक 2च आहे. मग ह्या गोष्टी कुठेतरी त्यांना अडचणी येतात. मग त्या गोष्टी आपण सुधारल्या पाहिजे.
ह्या सगळा मानस आपला ह्या गोष्टीतून आहे आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांना बऱ्यापैकी चांगलं शिक्षण मिळेल ही एवढी अपेक्षा आहे. काय आहे, आता आपण फिरतो त्या गावगाव गेल्यावर बरेचसे युवक मंडळी जे माझ्या सारखे बारक्या म्हणतो आम्ही त्यांना, त्यांचा माझ्याकडे खूप ओघ आहे आणि युवकांना माझ्याकडे लवकर आम्ही त्यांच्यात एकमेकात बसणं बोलणं त्या गप्पा मारणं याच्यामुळे त्यांची माझी कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्यासाठी सुद्धा एक काहीतरी चांगले प्रकार जेणेकरून त्यांच्या हाताला रोजगार नोकरी लागल्या पाहिजे. नोकरीचा मेळावा म्हणा, लघु उद्योगाचे काही प्रकल्प माझ्या नजरेत आहे किंवा आयडियात आहे, ते आपण इम्प्लिमेंट करून जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल हे आपले उद्देश राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी जर म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी जमिनीची तपासणीचं एक लॅब आपण उभं करून जेणेकरून शेतीसाठी काय टाकता येईल, त्या माध्यमातून त्यांना कोणत्या खताची गरज आहे कोणत्या खताची गरज नाही हे आपल्याला करून देता येईल आणि वेगवेगळे योजना आपण त्यांना जास्तीत जास्त योजना त्याच्यात राबवून त्यांना त्या शेतीमध्ये सुधारणा करून त्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या देऊन त्यांना नवीन पद्धतीने शेती करण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करणार आहोत. गावोगावामध्ये सरकारी योजनेच्या आरोग्य जे उपकेंद्र म्हणा, PSC म्हणा, PSC आहे ऑलरेडी आमच्याकडे जाते गावामध्ये, पण उपकेंद्र जे ते उपकेंद्राची संख्या आपण वाढवणार आहे. अच्छा. की जेणेकरून गावागावामध्ये सुविधा उपलब्ध होईल आणि स्पेशली म्हणजे आमच्याकडे 2 गोष्टीची खूप मोठी अडचण आहे की आमच्याकडे PM होत नाही आणि एक डिलिव्हरी. तर महिलांना डिलिव्हरीसाठी इमर्जन्सी डिलिव्हरी एक रूम आपण माझ्या डोक्यात आहे की जी तिथं झाली पाहिजे की म्हणजे आणायला न्यायला जो वेळ लागतो तो त्यांचा वाचला पाहिजे आणि आरोग्याची सुविधा त्या माध्यमातून त्यांना उपलब्ध झाली पाहिजे. बिलकुल. दादा, खूप चांगला उद्देश आहे तुमचा आणि तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात. ताई स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि नक्कीच तुमच्या या शिक्षणाचा असेल, तुमच्या अनुभवाचा असेल, कौटुंबिक, राजकीय जे काही तुम्हाला वारसा आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये नक्कीच फायदा होईल. खूप चांगलं वाटलं. आजची ही चर्चा फार सकारात्मक होती. तुम्ही सांगितलं की तुमचा आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे, तुमचा लोकांशी असलेला कनेक्ट, या गोष्टींवरून आणि या चर्चेवरूनच आम्हाला समजून आलंय की तुमचा अनुभव आणि जेही काही अजूनही विकास कामं आहेत, या सगळ्यांचा तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये नक्कीच फायदा होईल. पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.